शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी संदेश काळबांडे, कॅनबायोसिस प्रायव्हेट लिमिटेड प्रतिनिधी। तर आज आपण गिरगाव येथे आलेलो आहे। काकाजी तुमचं नाव? माझं नाव परमानंद दादाजी बोरकर, मुक्काम पोस्ट गिरगाव, तालुका नागबीड आणि जिल्हा चंद्रपूर। तर आपण जानेवारी महिन्यामध्ये इथे या गावामध्ये आलो होतो। तर काकाजींना आपण एक ट्रायकोडर्मा म्हणजेच आपला ट्रायकोशील्ड कॉम्बॅट आणि बीसीपल याचा डेमो दिला होता आणि स्पीड कंपोस्ट सुद्धा धानाला वापरण्यासाठी सांगितलं होतं। तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया का त्यांना आपल्या प्रोडक्टचा अनुभव कसा आला। मला कॅनबायोसिसच्या एम्प्लॉयशी आपलं चर्चा झाली। त्यांनी पर्यावरणावरती थोडंसं डेमो दिला। त्या डेमोचं चांगला फायदा वाटायला लागला। मग त्यांनी सुचवलं की कॅनबायोसिसचं स्पीड कंपोस्ट आहे, तणी सडल्या जाते, त्याचं बेनिफिट असं आहे तसं आहे। तर खरंच मी वापरून बघितला। तर पूर्वी न वापरता जे तणी सडवण्याचा प्रयत्न करत होतो आपण, तर त्याच्यापेक्षा स्पीड कंपोस्ट टाकल्यानंतर फास्ट सडून त्याची धानाला डेव्हलप झालं आणि ग्रोथ चांगली पकडली। तर जे तुम्ही स्पीड कंपोस्ट वापरलं तर कुजल्यानंतर तुम्हाला जमिनीमध्ये काय फरक आढळला? जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या वाढली, धान चांगला आला, पाणी धरण्याची क्षमता वाढली, त्याच्यामुळे पाणी चांगलं पकडलं। तुम्ही धान या पिकामध्ये मग कोणतं दुसरं बुरशीनाशक वगैरे वापरलं का? नंतर नाही वापरलं, फक्त मी मायक्रोराजा हा जीवाणू वापरला। त्याच्यामुळेही त्याचा फायदा मिळाला आणि स्पीड कंपोस्टमुळे तणी सडण्याची प्रक्रिया फास्ट झाल्यामुळे धान डेव्हलप झाला। जे उशिरा डेव्हलप व्हायचा 1 महिन्यापर्यंत, तो लगेचच 15-20 दिवसांमध्ये डेव्हलप व्हायला लागला। ठीक आहे। आणखीन बाकी आपले जे बाकी शेतकरी आहेत सध्या ज्यांचं धान हार्वेस्टिंग चालू आहे, तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता या प्रोडक्टबद्दल? तर मला असं म्हणायचं आहे की सगळेजण हार्वेस्टिंग करतात, तणी शेतात विखुरल्या जाते। आपल्याकडे आज गुरंढोरं नाही आहेत, शेणखत आणून टाकू शकत नाही, पण आपण तणशीला आपल्या जमिनीमध्ये सडवू शकतो। पूर्वी आपला सडवण्याची प्रक्रिया चिखलामध्ये गाडून सडवण्याची प्रक्रिया होती, पण ते लेट होते। तर स्पीड कंपोस्ट टाकल्यानं फास्ट सडण्याची प्रक्रिया 20 दिवसानंतर ग्रोथ पकडते आणि धानही डेव्हलप होते। तर त्यांनी टाकून स्पीड कंपोस्ट करावा तणशीला आणि न जाळता ते चिखलामध्ये गाडून घ्यावे। त्याच्यामुळे त्या जमिनीचा पोत वाढेल आणि जमिनीचा सुधारणा होईल, जीवाणूंची संख्या वाढेल। म्हणजे तुम्ही बाकी कास्तकारांना वापरण्यासाठी सांगणार आपल्या शेतकऱ्यांना? हो, वापरायला काही हरकत नाही ना। मी प्रयोगशील शेतकरी असल्यामुळे मी नवीन नवीन प्रोडक्ट वापरत राहतो। पूर्वी मिळत नव्हतं, तर हे तुमचं कळल्यामुळे वापरलं तर बेनिफिट वाटायलाच लागला पूर्वीपेक्षा। ओके। तर एकंदरीत काकाजींना आपल्या प्रोडक्टचा चांगला अनुभव आलेला आहे आणि ते बाकी पण शेतकऱ्यांना सांगणार आहे। तर धन्यवाद।